सध्या शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन हे सध्या मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे सध्या आंदोलन करतायत। गॅस दरवाढी विरोधामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि हे कार्यकर्ते सध्या जोरदार घोषणाबाजी करताना देखील दिसून येतात। पोलीस फौजफाटा सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला। त्यामुळे एकीकडे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत, केंद्र सरकारच्या विरोधात जे आहे ते आता घोषणाबाजी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ विजय देसाई सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। तर युद्धाचा परिणाम हा सध्या संपूर्ण राज्यभर दिसून येतोय। याचाच परिणाम गॅसवरती देखील झालेला आहे। गॅसच्या किमती या वाढलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने मुंबईमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं सध्या दिसून येतं। जरा 2 मिनिटं गॅसची टंचाई होते। भविष्य काळामध्ये पेट्रोल डिझेलच्या बाबतीमधली सुद्धा टंचाई होऊन सामान्य गृहिणीपासून ते या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकावर फार प्रचंड प्रमाणामध्ये अडचण निर्माण होणार आहे। अमेरिकेच्या बरोबर इस्रायल बरोबर इराणचं झालेलं युद्ध हे भविष्य काळामध्ये भारताची चिंता वाढवणारं आहे। भारताच्या प्रमुखांनी या ठिकाणी हस्तक्षेप करणं अशा प्रकारची अपेक्षा भारतातील सामान्य जनतेची आहे, परंतु यामध्ये हस्तक्षेप न करता या असलेल्या युद्धाच्या झळा हळूहळू या देशाला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला पोहोचायला लागलेला आहे। आज घरगुती गॅस, व्यावसायिक गॅस, औद्योगिक क्षेत्रातला गॅस एवढंच नव्हे तर हे युद्ध जर लांबलं गेलं तर भारतावर आर्थिक आणीबाणीची संकट येतील। अनेक लोक कोरोनासारखी परत आपल्या गावामध्ये परत जायला लागलेली आहेत। हॉटेल बंद पडायला लागलेले आहे। घरगुती गॅसची टंचाई होते। सरकार एका बाजूला सांगतंय की कुठेही तुटवडा नाही, राजकारण केलं जात आहे, तरी सुद्धा सरकार एका बाजूला काही बंधनं घालत आहे। मग ही बंधनं कशासाठी? ही बंधनं घालण्याचा प्रयत्न एवढाच आहे की एका बाजूला सरकार चुकीचं सांगतंय आणि दुसऱ्या बाजूला टंचाईवर मात करण्यासाठी पर्याय शोधत आहे। म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या मुंबई प्रदेश कार्यालयातून हा आंदोलनाचा भाग घेत असताना जनतेच्या प्रश्नासाठी आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन आपण सातत्याने रस्त्यावर उतरलेलो आहोत। ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात होत असताना सरकारने या आंदोलनामध्ये गांभीर्याने लक्ष घेऊन ताबडतोब या टंचाईच्या संदर्भातला खुलासा करणं गरजेचं आहे। केंद्र आणि राज्य सरकारने खुलासा करणं, सामान्य जनतेला दिलासा देणं गरजेचं आहे। पण खोटं बोल, रेटू बोल अशा प्रकारची पद्धत असलेलं सरकार गरिबांसाठी गांभीर्याने नाही, म्हणून आम्ही आंदोलन करतोय। इशारा एवढाच आहे, या आंदोलनाची दखल घेऊन येणारा इंधन तुटवडा, गॅस तुटवड्यावर तरतूद करण्याच्या बाबतीमधल्या सरकारने भूमिका जाहीर करावी, नाही तर यापेक्षा आंदोलन तीव्र होऊन हे महाराष्ट्रामध्ये पसरवण्याच्या बाबतीमधला निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला घ्यावा लागेल। म्हणून मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो।
सामान्य जनतेसाठी आपण आवाज उठवण्यासाठी तत्पर राहिला त्याबद्दल धन्यवाद मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.